दूषित पाण्याला नवे जीवन देणाऱ्या यंत्रणेचे पुण्यात प्रभावी प्रात्यक्षिक. पाणी व हवेचे वाढते प्रदूषण ही आजच्या काळातील अत्यंत गंभीर समस्या असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या समस्यांवर उपाय शक्य असल्याचे प्रभावीपणे सिद्ध करणारे प्रात्यक्षिक इको आईसच्या वतीने पुण्यातील बोट क्लब येथे सादर करण्यात आले. यावेळी प्रोजेक्ट ड्रॉपलेट आणि जलशुद्धी या दोन अभिनव प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. प्रोजेक्ट ड्रॉपलेट अंतर्गत सौर ऊर्जा व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने बोटीचा वापर करून नदी व अन्य जलस्रोतांतील पाण्याची शुद्धता, प्रदूषणाचे प्रमाण तसेच पर्यावरणीय स्थितीचे परीक्षण केले जाते. या सर्व माहितीचा त्वरित अहवाल डॅशबोर्डवर उपलब्ध होत असल्याने जलस्रोतांचे आरोग्य समजणे अधिक सोपे होते. फ्लुइड एनालिटिक्सच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पाला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम कडून 2024 सालचा कोप्रोन्युअर ऑफ द इयर हा आंतरराष्ट्रीय मानाचा पुरस्कार प्राप्त झाला असल्याची माहिती इको आईसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर करण चव्हाण यांनी दिली. याच वेळी प्रदूषित पाणी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिण्यायोग्य बनवणाऱ्या जलशुद्धी या यंत्रणेचेही सादरीकरण करण्यात आले. ही यंत्रणा घरगुती वापरापासून ते मोठ्या जलसाठ्यांपर्यंत प्रभावीपणे वापरता येऊ शकते. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पाण्याचा पुनर्वापर करणे तसेच पाणी टंचाईवर मात करणे शक्य असल्याचा विश्वास डॉक्टर चव्हाण यांनी व्यक्त केला. पाण्यासोबतच ड्रोनच्या माध्यमातून हवा शुद्ध करण्याचे तंत्रज्ञानही उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात विद्या प्रतिष्ठानच्या संचालिका रजनी इंदुलकर, अतुल चंद्र, श्रुती बापट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना रजनी इंदुलकर म्हणाल्या की शुद्ध पाणी, स्वच्छ हवा आणि कचरा व्यवस्थापन या आजच्या काळातील महत्त्वाच्या प्रश्नांवर संशोधन करून उपाय शोधणाऱ्या तरुण संशोधकांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांना योग्य प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. धन्यवाद. पुणे 24 न्यूज, जयश्री डिमळे. इको आईस ही जी कंपनी आहे ती अतिशय ह्या तरुण मुलांनी सुरू केलेली आहे. करण चव्हाण, सोहम, विक्रांत इंदुलकर आणि अतुल आणि आपल्या सगळ्यात मोठ्या समस्या ज्या आता आहेत त्या आहेत म्हणजे पाणी आणि हवा आणि कचरा. तर त्याच्या ह्या दोन सगळ्यात मोठ्या शत्रू जे आहेत आपले की शुद्ध पाणी मिळणे हे अतिशय गरज आहे प्रत्येकाची आणि हा कचरा सगळा आपल्या पृथ्वीवरनं निघून जाणं ही तर अगदी आजच्या काळाची गरजच आहे. त्यामुळे ह्याच्यावर ते सतत संशोधन करतायत आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी त्याच्यावर सोल्युशन्स काढलेली आहेत. त्यामुळं त्यांचं मला सगळ्यांचं अभिनंदन करावंसं वाटतं आणि अतिशय कौतुक करावंसं वाटतं की अशा प्रकारचे कितीही प्रोजेक्ट झाले तरी ते कमी आहेत. कारण माझे काका आप्पासाहेब पवार यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे की पुढची युद्ध जी होतील ती पाण्यावरून होतील. त्यामुळे ती जर पाण्यावरून होणारी युद्ध आपल्याला टाळायची असतील तर अशा प्रकारच्या मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांचं इनोव्हेशन हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे. प्रशासनाकडून यांना मदत झाली पाहिजे. प्रशासनाकडून यांना मदत झाली त्याच्याबद्दल आता ते आमच्यावर नाही अवलंबून, पण आम्ही प्रयत्न जरूर करू. आणि म्हणजे ह्या अर्थाने विचारायचं की ते स्वतः प्रशासनात आहात आणि तुम्ही जवळून ते सगळं गोष्टी बघत आहात, तुम्ही त्यांना काय म्हणजे आवाहन कराल दादांना? नाही आता सगळे दादांना दाखवणार? हो नक्की, कारण आता सगळी इलेक्शनच्या गडबडीत आहेत त्यामुळे कोणी येऊ शकलं नाही दुर्दैवाने. कारण टायमिंग थोडं त्याच्यामुळे हे इलेक्शनची सगळी गडबड संपल्या आम्ही जरूर दादांना हे प्रेझेंटेशन दाखवू आणि त्यांची मदत मागू. धन्यवाद. Hi, I'm Atul. I'm from Fuselage Innovation. We are a deep tech startup company in Kerala, and we actually a deep tech startup. We make drones and other IoT devices for agriculture and defense sectors in India. And we have started our company in Canada, and there I met Mr. Karan, and there he was saying that he wanted to fight against water pollution and he wanted to make an autonomous boat. Can you help? And I said yes, I am into that. I can do that, and we are expertise in it. Then I just made some proposal to him. He said okay, and you just come back to India. We can have a blast there in Maharashtra. So I came here and I made that prototype with him. And right now we all seen that how it was properly worked. And thanks all of you people, and very big thanks to Karan for giving the opportunity to work with
work on the biggest problem. the biggest problem in India. Who is helping you for this? We have a big team there in Kerala. We are a 40-member team and very well established company, and The best startup in Kerala. we got the best startup 2025 award from the government of India. Sorry, from the government of Kerala, and we are going well. Thank you. सर मध्ये या. माझं नाव करण चव्हाण आणि आता आम्ही हा जो प्रोजेक्ट करत आहोत projectdroplet.com याच्यामध्ये आम्ही एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग, मरीन फार्मिंग अशा ऍप्लिकेशन्सला प्रोत्साहन देण्यासाठी हे आता प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. याच्यामधून आपल्याला कमीत कमी 10 अशा आता कम्प्लिटली निडेड ज्या गोष्टी आहेत विथ रिलेटेड टू वॉटर आणि वॉटर पोल्युशन त्या आत्ता करू शकतो आपण ह्याच्यातून. प्लस आमचे दुसरे पण प्रोडक्ट्स आहेत, जसं जलशुद्धी झालं, त्र्यंबकम झालं. तर या तिन्ही प्रोडक्ट्स आणि प्रोजेक्ट्समधनं आम्ही म्हणतो की वी हॅव सॉल्व्ड क्लायमेट चेंज. म्हणजे आता आपण जे मेन दोन हवा आणि पाणी हे जे दोन मेन प्रॉब्लेम आहेत यांना तुम्हाला सॉल्व्ह करायला ज्या गोष्टी लागतात त्या टेक्नॉलॉजीज आता अवेलेबल आहेत आणि त्या आता इन्स्टॉल करून आपण जर पटकन आत्ताचा जो फार वाढलेला मुद्दा आहे अबाउट AQI आणि अबाउट वॉटर COD BOD आणि जसं आपली ही जी नदी आहे इट हॅज बीन प्रोक्लेम्ड डेड, मृत नदी आहे. तर याला जीवित करण्यासाठी आम्ही ह्या टेक्नॉलॉजीज काढलेल्या आहेत आणि जेणेकरून तुम्ही डिसेंट्रलाइज सुएज ट्रीटमेंट करू शकता. तुमच्या घरामध्ये तुम्ही आमचं प्रोडक्ट जलशुद्धी लावून ॲडव्हान्स्ड ऑक्सिडेशन, ॲडव्हान्स्ड मेम्ब्रेन या टेक्नॉलॉजीचा आत्ता उपयोग करून तुम्ही पिण्याचं पाणी बनवू शकता. Exact ही कशा पद्धतीने काम करते जरा ते प्रोडक्ट सांगा. सो ॲडव्हान्स्ड ऑक्सिडेशन, ॲडव्हान्स्ड मेम्ब्रेन टेक्नॉलॉजी जी आहे ही जगभरात वापरल्या जाते आणि आपल्या इथे कारण थोड्याशा जरा प्रिमिटिव्ह टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात त्याच्यामुळे 75 पैकी 70 सिटीज आर द मोस्ट पोल्युटेड इन द वर्ल्ड विच आर इंडियन सिटीज. आणि त्याच्यावरनं आपल्याला समजतं की जी आत्ताची करंट टेक्नॉलॉजी आहे ती थोडीशी कमी पडतीये. सो त्याला आपण एक स्टेप पुढे घेऊन गेलो आहे आणि ह्याच्यामध्ये आपण फर्स्ट स्टेपमध्ये ओझोनेशन करतो, ज्याच्यामध्ये आपण पाण्यातल्या प्रत्येक गोष्ट जाळून टाकतो. आणि दुसरी स्टेप जी आहे आपली फिल्ट्रेशन आहे, ज्याच्यामध्ये आपण आता पिण्याच्या पाणीला जे RO वापरलं जातं त्या ROच्या पॉलिश्ड ट्रीटमेंटनी आपण पाणी बनवतो. सो आता जर आपण ह्याचा एक प्रात्यक्षिक पण आम्ही ठेवलेला आहे, जिथे बिस्लरीच्या पाण्याला आम्हाला 15 रिडिंग आलं तिथे आमच्या पाण्याला 12 आलं फ्रॉम ह्या सेम नदीचं पाणी. सो ते पण मी तुम्हाला वरती जाऊन दाखवीन. बट रिगार्डिंग प्रोजेक्ट ड्रॉपलेट आम्हाला वी हॅव अ व्हेरी बिग होप की आमची जी अमेरिकन टीम ज्यांच्याबरोबर आम्ही कम्पीट करत आहोत तो आम्ही ही रेस लवकर जिंकू आणि ही आमच्या लेक ऑन्टेरियो टोरंटो मधून लॉन्च होणार आहे. सो दॅट ऑल्सो वी विल कीप ऑन अपडेटिंग ऑन आवर वेबसाईट. साधारण ही टेक्नॉलॉजी किती खर्चिक आहे? सो आता आम्ही ह्याचं थोडंसं वर्किंग आउट करत होतो. सो पाण्याची टेक्नॉलॉजी ऑल्सो इज करंटली वी हॅव मॅनेज टू, आम्ही त्याचं जे कॉस्टिंग आहे ते आत्ताच्या करंट टेक्नॉलॉजीला जे आहे जेवढं लागतं तेवढं आणण्याचा प्रयत्न केलाय. आणि विथ रिस्पेक्ट टू आमची जी बोट आहे त्याच्यामध्ये आता जर मरीन फार्मिंग करायचं झालं, जिथे आपण म्हणू शकतो की ह्या जगातला सगळ्यात जास्त वाढणारा बायोमास हा सीवीड किंवा रिव्हर वीड आहे, तो अर्धा ते 1 फीट पर डे वाढू शकतो. सो ह्या अशा ह्याच्यामध्ये आपण जर समजा ह्या ड्रोन बोट्सनी तशी शेती केली तर 250 ते 300 किलो आमची बोट ही लोड घेऊ शकते. जसं आता तुम्ही बघाल तर आम्ही एक 20 किलोचा एकदम छोट्या पॉवरच्या मोटरवरती पूर्ण फिरवून आणलं. कारण का तुम्ही वॉटर ड्रोन टेक्नॉलॉजी म्हणाल तर तुम्हाला ॲडव्हान्टेज आहे एरियल ड्रोन पेक्षा. कारण का एरियल ड्रोनला तुम्हाला बॅटरी लागते, तुम्हाला जास्त पॉवर लागते हवेमध्ये राहायला, पण तुम्हाला पाण्यावरती तुम्हाला बायन्सी मिळते, तुमचं फ्रिक्शन निघून जातं. जसं आपण रस्त्यावरती चालायला आपल्याला फ्रिक्शन लागतं, त्याच्याऐवजी इथे आपल्याला फ्रिक्शन कमी मिळतं. सो त्या सगळ्या गोष्टीमुळे ॲडव्हान्टेज असतो. आणि त्या पाणी जगामध्ये 70% आहे, 80% आहे. सो आपलं त्याच्यावरती प्रभुत्व हे असणं मेन आहे स्पेसपेक्षा. आणि तुम्ही बघायला जाल तर स्पेस एक्सपेडिशन झालेले आहेत 1,500 ते 2,000, पण मरीन एक्सपेडिशन झालेले आहेत 200. सो आपण फार जास्त दुर्लक्ष केलेलं आहे पाण्या वॉटर बॉडीज आणि समुद्रामध्ये.